ते भजनी मंडळात जर पाहिलं, भजन झाल्यानंतर ते लोक एकमेकांना पाया पडतात. छोटा मोठा लहान थोर बघत नाहीत, लोटांगण घालून पाया पडतात. रिसेंटली नारायण मूर्ती हे स्वर्गीय रतन टाटांच्या पाया पडतानाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला. रिसेंटली सुधा मूर्ती या जावेद अख्तर साहेबांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला. पाया पडल्यामुळं म्हणजे असं का पाया पडल्यामुळं काय होतं, नेमकं काय आहे? तो संस्काराचा भाग आहे, पण होतं काय नेमकं? आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल घडतो? तर ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हणलेलं आहे, नमन भक्तीने आपल्या मनातील अहंकार समूळ नष्ट होतो. जो काय थोडा बहुत आपल्यामध्ये अहंकार निर्माण झालेला आहे, जे यश मिळालेलं आहे, पैसा अडका संपत्ती, याच्यामुळं तो अहंकार सुद्धा गळून पडतो नमन भक्ती केल्यामुळं, पाया पडल्यामुळं, नमस्कार केल्यामुळं. त्यामुळे आपली जुनी रूढी परंपरा काय आहे, लोक एकमेकांना भेटले की पहिला नमस्कार करतात, नमस्कार काय चाललंय, मग पुढे बोलायला चालू करतात. तर ते नमस्कार म्हणण्यामुळं, नमस्कार केल्यामुळं, लोकांना भक्तीनं नमन केल्यामुळं आपला अहंकार गळून पडायला सुरुवात होते. तुकाराम महाराज पुढे जाऊन काय म्हणतात माहिती का, नमस्कार कोणाच्या करायचा हे सुद्धा समजलं पाहिजे. सारसबागेमध्ये 5-6 वर्षापूर्वी मी माणूस पाहिलेला होता, कदाचित ते अजूनही येत असतील सारसबागेमध्ये. ते प्रत्येकाला सारसबागेमध्ये नमस्कार करतात, लहान मुलगा असू दे, मोठा असू दे, काही असू दे. तर ते मला एकदम ज्ञानेश्वरी वाचताना त्या माणसाची आठवण झाली. तो माणूस का नमस्कार करत होता हे मला 10 वर्षानंतर समजलं.